खरंच आज आपण भारत स्वतंत्र झाला आहे असं समजूया का? का समजूया? तर इथे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन कशासाठी आहे? आपल्या मूलभूत गरजा मिळवण्यासाठी. आज एका माणसाला मरण उपोषण करावं लागतं. कशामुळे करावं लागतं? फक्त मूलभूत गरजा. काय आहेत मूलभूत गरजा? अन्न, पाणी, निवारा जे आहे, पाण्यासाठी उपोषण करावं लागतं. हा जो आपला शिरवळ दुबदुबी तलाव आहे, मागील 20 ते 25 वर्षापासून निर्मिती झाली त्याची, पण त्यामध्ये सरकारकडून म्हणजे प्रशासनाकडून किती वेळेस पाणी सोडण्यात आलं? ही चिंतेची बाब आहे. हा प्रश्न सर्वसामान्य माणसानं प्रशासनाला विचारावं. पण त्या प्रशासनाने कुंभकर्णाची झोप झोपलेली आहे. त्याच्याकडे सामान्य नागरिकाचा प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नाहीये. म्हणून या गौरीशंकर बिराजदार या आंदोलनकर्त्याने आज पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. तर आज उपोषणाला जवळपास 10 तारखेपासून उपोषण चालू झालेलं आहे. तरी देखील इकडे एक देखील अधिकारी आणि नेते मंडळी फिरकायला तयार नाही आहेत. आज आपल्या ज्या पंचायत समितीच्या जे मेंबर आहेत ते इथे आवर्जून दाखल झाले आहेत. पण काय माणसाला काय मिळाली आहे? अपेक्षा शून्य, निराशाच हाती पदरी पडलेली आहे. हे असं किती दिवस चालणार? किती दिवस चालणार? किती दिवस आपण आकाशाकडे पाहायचं? पावसाळा संपत आला, आणखीन तलावामध्ये पाणी नाहीये, चिमण्यांना प्यायला पाणी नाही, तर मग माणसांची काय परिस्थिती होईल? माणसं असं जर हा पावसाळा गेला तर मग आशा कोणाकडे लावायची? ईश्वरावरती किती दिवस अवलंबून राहायचं? निसर्गावरती किती दिवस अवलंबून राहायचं? ज्या वेळेस निवडणुका येतात, निवडणूक आले की अगदी आदल्या रात्री इथे नेते मंडळी मोठमोठ्या ताफ्यांसह दाखल होतात, प्रत्येकाला गट तटाचं राजकारण करतात. पण यावेळेस त्यांना राजकारण का सुचत नाहीये? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता कोणाची? एकाचीच. आणि यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये एक ना अनेक आमदार आहेत. आपल्या जो शेजारचा तालुका आहे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे जे तालुके आहेत हे दुष्काळग्रस्त भागामध्ये येतात. पण अक्कलकोटची परिस्थिती बदललेली आहे का? तर तिथे जो कुरनूर धरण आहे तो आता सध्याला ओव्हरफ्लो आहे. कशामुळे? तिथले आमदार साहेब सक्रिय आहेत हेच आपल्याला दिसतं का? मग इथले आमदार देखील आहेत, ते माजी सहकार मंत्री होते, खासदार होते, पण आता अडचण काय आहे? सरकार यांची सगळं यांचं. मग नागरिकांना उपोषणाचा मार्ग का स्वीकारावा लागतो? आज या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावताना दिसत आहे. मागील 4 दिवस झाले, आज 5वा दिवस चालू आहे. मग आपण महोत्सव कसा साजरा करायचा? साजरा करणं योग्य वाटतं का? आता आपण गावकऱ्यांचं काय मत आहे आणि जे आपल्या सोबत आलेत पंचायत समितीच्या ज्या हे मेंबर्स आलेत त्यांच्याशीच बोलूया. काय निर्णय घेतात ते? आज जो उपोषण चालू आहे इकडे एक पण अधिकारी नेते मंडळी फिरकले नाहीत. आज तुम्हाला कसा काय योग मिळाला आणि तुम्हाला याची कल्पना होती का? उपोषणाला बसले हे मला कल्पना झाली. हो. तेव्हाच मी इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि विचारणा झाली. आणि त्याच्या उपोषणाला बसायच्या अगोदरच हा विषय शेतकऱ्यांनी मांडलेला होता आणि आमदार साहेबांनी सुद्धा हा अतोनात प्रयत्न करत आहेत. आणि हे कसं एखाद्या व्यक्तींच्या हातामध्ये हा विषय नसतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकारी असतील, आमदार साहेब असतील आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असो, सगळेजण हा जो शिरवळ गावकरी आणि शेतकऱ्यांचा विषय आहे हा लवकरच मार्गी लागावा आणि कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी मी सुद्धा शिरवळकरांच्या शेतकरी समवेतच आहे आणि यापुढे आजपासून शिरवळकरांच्या शेतकरी समवेतच राहीन. आणि काही असो, लढा हा फक्त शेतकऱ्यांचा नाही, लढा हा प्रत्येक व्यक्तीचा आहे. आणि शेतकरी हा म्हणजे एकदमच जगाचा पोशिंदा आपण म्हणलं जातो. त्यासाठी या पोशिंदेच्या समवेत मी सुद्धा या लढ्यामध्ये सामील आहे आणि असे नाही. आणि लवकरात लवकर मी माझ्या संबंधित अधिकारी असतील आणि नेते मंडळी असतील त्यांच्याशी हा विषयाशी चर्चा करणार आहे आणि लवकरात लवकर आपणा सर्वांचा हा अडचण लवकरात मिटेल यासाठी मी अतोनात प्रयत्न करणार आहे. आणि धन्यवाद. आत्ताच मॅडम म्हणाल्या शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पोशिंद्याची जर अवस्था त्याच्या मूलभूत गरजांसाठी पाणी मिळवण्यासाठी जर तो उपोषण करत असेल, खरोखरच या सरकारला, या समाजाला, या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एक लाजिरवाणी बाब म्हणून समोर येत आहे. हा शिरवळ गावचा एकाच गावचा प्रश्न आहे असा नाही. पंचक्रोशीमध्ये जे आजूबाजूला तलावावरती 8 ते 10 गावं अवलंबून आहेत, त्या 8 ते 10 गावामधील 50 ते 60 हजार शेतकरी या पाण्यावरती अवलंबून आहेत. आणि त्या शेतकऱ्यांचं जीवन जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर आपल्याला या तलावाचा पाणी प्रश्न जो आहे तो कायम स्वरूपात मिटवून काढायला पाहिजे. नुसत्या निवडणूक येतात, आश्वासनं दिलं जातात, असं होता कामा नये. यावेळेस जोपर्यंत फायनल तोडगा निघत नाही, म्हणजे शेवटचा मार्ग मिळत नाही. शेवटचा मार्ग काय आहे की आम्हाला कायमस्वरूपी आमच्या हक्काचं पाणी, उजनीच्या धरणातून जो आमच्या हक्काचं पाणी आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे.
असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोकटोक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज जैनापूर शिरवळ.